भिंतीचा आधार घेऊन तुम्ही पोट आणि वजन कमी करू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 15 मिनिटांचा वॉल योगा, की ज्यामुळे तुमचे बॉडीतील जी जास्तीची फॅट आहे, चरबी आहे, ती मेल्ट होण्यास सुरुवात होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी छान ब्रीदिंग टेक्निक सांगणार आहे, की ज्यामुळे तुमचं पोट लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल. सर्वांना माझा नमस्कार. मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज आपण करणार आहोत वॉल योगा, जो बिगिनर्स साठी परफेक्ट आहे आणि ज्यांना आपलं पोट कमी करायचं आहे, वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी सुपर इफेक्टिव्ह आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करणार आहोत वॉल स्क्वॅट्स. कशा करायचा? तर भिंतीला पूर्ण या पद्धतीने टेकायचं आहे, पाय थोडेसे पुढे या पद्धतीने, आणि आपल्याला श्वासावर देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. खाली जाताना आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि वर येताना आपल्याला श्वास घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, येथील थाईजवर खूप ताण येतो आणि त्यामुळे तेथील फॅट कमी होण्यास मदत होते आणि लोअर बेली फॅट देखील कमी होतो. बघा, या पद्धतीने हात पुढे आणि त्यानंतर आपण श्वास सोडत खाली जायचं आहे या पद्धतीने 90 अंशात या ठिकाणी, आणि शक्य होईल तेवढं तुम्हाला होल्ड करायचं आहे. 5, 4, 3, 2, 1 आणि त्यानंतर श्वास घेत हळूहळू वर यायचं आहे या पद्धतीने. बघा, फक्त काय लक्षात घ्यायचं आहे, जास्त ताण द्यायचा नाही आहे. गुडघे दुखण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी वर येताना फास्ट वर यायचं नाहीये, अगदी हळूहळू. तर मग माझ्या बरोबरच तुम्हाला करायचं आहे. हात पुढे, श्वास सोडत खाली या पद्धतीने, जेवढं शक्य होईल तेवढंच होल्ड करायचं आहे. त्यानंतर श्वास घेत वर. आपण 10 काउंट करूया या पद्धतीने. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. त्यानंतर पुन्हा खाली हळूहळू वर यायचं आहे. 7, पुन्हा खाली 8, 9 अँड लास्ट. या पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं होल्ड पण करा, त्यामुळे ऑफकोर्स आपलं फॅट लवकर कमी होण्यास मदत होते. हळूहळू श्वास घेत वर यायचं आहे. 10. बघा, एकदम सोपा योगा आहे. दुसरा व्यायाम तर अगदी छान आहे. नक्कीच माझ्यासोबत राहा. आवडल्यास लाईक करा. आता आपल्याला आपले पाय हे आपल्या भिंतीला टेकवायचे आहेत, ते पण विशिष्ट पद्धतीने. हे बघा, छान या पद्धतीने मॅटवर तुम्हाला झोपायचं आहे या पद्धतीने छान, आणि शक्य होईल तेवढं खाली जायचं आहे या पद्धतीने एकदम भिंतीच्या जवळ, आणि मग नंतर दोन्ही पाय या पद्धतीने वर घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने स्वतःला मूव्ह करायचं आहे छान या पद्धतीने. आता आपण सेकंड एक्सरसाइज करणार आहोत, लेग रेज. बघा, या पद्धतीने तुम्हाला पाय जास्तीत जास्त व्यवस्थित भिंतीला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बघा या पद्धतीने हळूहळू खाली आणायचे आहेत आणि पुन्हा वर न्यायचे आहेत. त्यामुळे बघा, आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास छान मदत होते आणि त्याच वेळी लेग असे छान रेज केल्यामुळे आपल्या पोटावर, इथे ओटीपोटावर छान दाब येतो आणि त्यामुळे पोटाचं फॅट कमी होण्यास मदत होते. बघा, या पद्धतीने सुरुवातीला होल्ड ठेवायचं आहे छान. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू पाय या पद्धतीने खाली आणायचे आहेत. बघा, आणि त्यानंतर छान श्वास घेत वर, भिंतीचा छान सपोर्ट घ्यायचा आहे या पद्धतीने आणि वर घ्यायचे आहेत. आपण छान 10 काउंट करणार आहोत. बघा, त्यावेळी दोन्ही हात या पद्धतीने किंवा या पद्धतीने, जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने ठेवायचे आहेत. चला आपण काउंट करूया. 1 या पद्धतीने,
2 3 बघा पोटावर कसा दाब येतोय. 4 5 6 7 8 9 and 10. जसजसं तुमची प्रॅक्टिस वाढेल तसतसं तुम्हाला काउंट वाढवायचे आहेत. याच पद्धतीने आपण थर्ड एक्सरसाइज करणार आहोत. बघा दोन्ही पाय या पद्धतीने सरळ आहेत आणि आता आपण एक पाय अप अँड डाऊन करणार आहोत. या पद्धतीने बघा शक्य होईल तेवढं तुम्हाला खाली आणायचं आहे आणि पुन्हा वर न्यायचं आहे. त्यामुळे बघा या ठिकाणी ताण येतो आणि त्यामुळे तेथील फॅट कमी होण्यास मदत होते आणि ऑफकोर्स पोट देखील ट्विस्ट झाल्याने तेथील फॅट कमी होते. हात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने ठेवायचे आहेत. मी याच पद्धतीने ठेवत आहे. बघा 1 काउंट करूया आपण. 2 3 4 5 आता आपण उजव्या पायाने करणार आहोत. 6 7 8 9 and 10. बघा जसजशी तुम्हाला सवय होईल त्यावेळी तुम्ही थोडी विश्रांती घेऊन नंतर आणखी 20 काउंट करायचे आहेत. आता आपण एक्सरसाइज 4 करणार आहोत. बघा या पद्धतीने दोन्ही पाय या पद्धतीने जास्तीत जास्त खाली आणायचे आहेत. ट्विस्ट करणार आहोत या पद्धतीने आणि त्यानंतर दोन्ही पाय दोन्ही साइडला साइड क्रंच बघा या पद्धतीने आणि जवळ शक्य होईल तेवढं या पद्धतीने आपल्याला 20 काउंट करायचे आहेत. आणि तुम्ही 20-20 चे मात्र 3 राऊंड करा, कारण यामुळे छान पोटावर जास्त दाब येतो आणि पोट लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते. बघा या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. तुम्हाला जाणवत असेल इथे जास्त ताण येतो, त्यामुळे ऑफकोर्स इथे मांड्यांची देखील चरबी कमी होण्यास मदत होते. विश्रांती घेण्यासाठी पाय आपण पुन्हा सरळ ठेवणार आहोत. त्यानंतर आपण करणार आहोत वॉल लिफ्ट. बघा या पद्धतीने दोन्ही पाय यांमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तेवढं अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं मान आणि पाठ उचलून दोन्ही हात या पद्धतीने वॉलला लावायचे आहेत. बघा या पद्धतीने 1 2. त्यामुळे अप्पर बेली फॅट आणि लो बेली फॅटवर ताण येतो आणि ऑफकोर्स पोटाचा फॅट कमी होण्यास मदत होते. आपण 15 काउंट करणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही करा. आता शेवटची लास्ट ब्रीदिंग टेक्निक नंतर मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 11 12 13 14 and last 15. रिलॅक्स. आपण पाय मागे पुढे करणार आहोत. बघा आधी स्वतःकडे घ्यायचं आहे. डाव्या पायाने सुरुवात करूया या पद्धतीने आणि नंतर मागे या पद्धतीने. बघा यामुळे छान पोटावर दाब येतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. आपण छान दोन्ही पायाचे 10 काउंट करणार आहोत. बघा पाय आपले भिंतीला आहेत, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन छान होते, त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला फ्रेश वाटते आणि आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी छान सुधारते. मग बघा माझ्या बरोबरच चला सुरुवात करा. आधी आपण डाव्या पायाने करणार आहोत. 10 9 8 7
6, 5, 4, 3, 2, 1. त्यानंतर उजव्या पायाने करणार आहोत. बघा छान पोटावर दाब येतोय आणि ऑफकोर्स त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स. त्यानंतर छान पाय खाली घ्यायचे आहेत. या पद्धतीने थोडं रिलॅक्स करायचं आहे. आपण बरेच एक्सरसाइज केलेले आहेत. त्यानंतर आणखी आपण एक लास्ट एक्सरसाइज करणार आहोत. बघा थोडंसं तुम्हाला या पद्धतीने मागे यायचं आहे. दोन्ही पाय या पद्धतीने वर घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर वर घ्यायचं आहे. वॉल ब्रिज पोज. बघा या पद्धतीने दोन्ही हात या पद्धतीने सरळ ठेवायचे आहेत आणि संपूर्ण शरीर जास्तीत जास्त वर उचलायचं आहे. या पद्धतीने बघा शक्य होईल तेवढं. त्यानंतर हळूहळू खाली. पुन्हा बघा व्यवस्थित बघून घ्या. शक्य होईल तेवढं वर आणि त्यानंतर हळूहळू खाली. तुम्ही स्वतः करून बघता त्यावेळी तुम्हाला जाणवेल की या ठिकाणी पोटावर जास्त ताण येते आणि ऑफकोर्स फॅट बर्न लवकर होण्यास मदत होते. माझ्या बरोबर करा. आपण 10 काउंट करणार आहोत. दोन्ही हात या पद्धतीने तळवे जमिनीवर आणि शरीर जास्तीत जास्त वर घ्यायचं आहे. या पद्धतीने बघा 1, 2, 3, 4, 5. पोट मुद्दामहून आत ओढून घ्या. 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता आपण छान लास्ट करणार आहोत वॉल ब्रीदिंग. बघा छान एकदम भिंतीला टेकून बसायचे तुम्हाला. एकदम या पद्धतीने ताठ संपूर्ण शरीर या पद्धतीने बघा. पाठ डोकं छान भिंतीला टेकलेलं आहे. छान कम्फर्टेबल बसा. छान तुम्हाला वाटेल या पद्धतीने आणि दोन्ही हात या पद्धतीने छातीवर आणि पोटावर ठेवायचं आहे आणि आपल्याला छान इनहेल आणि एक्झेल करायचं आहे. श्वास घेताना मनातल्या मनात 4 अंक मोजायचे आहेत आणि सोडताना मनातल्या मनात 6 सेकंद किंवा 6 काउंट आपल्याला मोजायचे आहेत. डोळे छान बंद. एकदा माझ्याकडे बघून घ्या. बघा छान श्वास घ्या आणि श्वास सोडा. या पद्धतीने मनातल्या मनात अंक मोजण्याचा प्रयत्न करा. यामुळे बघा छान आपल्याला शांत वाटतं आणि फॅट लॉस फास्ट होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपली एकाग्रता वाढल्याने आपलं छान संपूर्ण आपल्याला मनाला शरीराला फ्रेश आणि ताजतवाने वाटतं. डोळे बंद. माझ्यासोबत आपण 5 ते 6 काउंट करणार आहोत. छान श्वास घ्या, सोडा, इनहेल, सोडा, श्वास घ्या, सोडा. संपूर्ण लक्ष आपल्या पोटावर ठेवायचं आहे. पोट आत येतं बाहेर जातं त्यामुळे छान पोटाची हालचाल होते. चला पुन्हा करूया. श्वास घ्या, सोडा, पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा. छान श्वास घेताना पोट वर येते आणि श्वास सोडताना पोट आत जाते. यावर लक्ष ठेवा. लास्ट करूया. श्वास घ्या, पोट वर येते
आणि श्वास सोडा. छान डोळे बंद करून शांत राहायचं आहे. दोन्ही हात छान मांडीवर ठेवा. रिलॅक्स बसा, आरामात बसा. छान कल्पना करा की तुमचं पोट हळूहळू कमी होत आहे. स्वतः तुम्ही छान शांत होतायत. वजन कमी होत आहे. ओके. आणि दोन्ही हात या पद्धतीने डोळ्यांवर ठेवून डोळे हळूच उघडायचे आहे. सो हा 15 मिनिटांचा वॉल योगा तुम्ही रोज केलात तर नक्कीच तुम्हाला 21 दिवसात फरक दिसून येईल. आतापर्यंत तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता एक्सरसाइज आवडला तो मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सना, त्यांचं देखील पोट कमी होण्यासाठी आणि वजन देखील घटण्यासाठी. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. शेवटचं एकच लक्षात ठेवा की कन्सिस्टन्सी इज मस्ट आहे. कारण जर तुम्ही सातत्य ठेवाल तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तर मग भेटूया अशा छान व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.